Good morning, all. So, in previous lectures, we already studied that the different types of crystal structures, and we found the rank of the unit cell, and then after that, we have found the relation between the edge length and radius of the atom. After that, in the previous lecture, we have done some calculation based on the percentage efficiency and पर्सेंटेज voids. दॅट इज म्हणजेच काय, तर एका क्यूबमध्ये ॲटम्स किती ॲटम्सनी किती व्हॉल्यूम शेअर केलेला आहे आणि किती रिकाम आहे ते आपण बघितलेलं आहे, बरोबर. मग त्याचं एक आपण सिम्प्लिफाय करून एक टेबल बनवून घेऊयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला इझी होईल. ठीक आहे, तर आता आपण एक टेबल बनवून घेऊयात आणि हा टेबल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला काय होणार आहे तर सोपं पडणार आहे. ठीक आहे, तर टोटल 5 कॉलम करून घ्या. पहिला आहे क्रिस्टल सिस्टीम, देन सेकंड आहे रँक. रँक म्हणजेच काय असणार आहे आपला, रँक म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, रँक म्हणजे काय असतो, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, बरोबर. तर लिहून घ्या, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, बरोबर. म्हणजे एका युनिट सेलमध्ये किती ॲटम्स असणार आहेत त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर रँक म्हणणार आहे. ठीक आहे, आणि नंतर काय करा, एज लेंथ. एज लेंथ कशाने डिनोट करतो आपण, तर एनी, अँड रेडियस कशाने डिनोट करतो, आर. तर यांच्यातलं आपलं रिलेशन फाईंड करायचं आहे, ए अँड आर रिलेशन. ठीक आहे, तर हा थर्ड कॉलम झाला. फोर्थ कॉलम काय असणार तर आपला पर्सेंटेज इफिशियन्सी, आणि लास्ट काय असणार आहे पॅकिंग इफिशियन्सी, आणि लास्ट काय असणार आहे तर व्हॉइड. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या आपली पर्सेंटेज किंवा पॅकिंग एफिशियन्सी जी येईल ते 100मधून वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर व्हॉइड मिळणार आहे. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन पण विचारू शकतात की BCCमध्ये पर्सेंटेज आपली पॅकिंग एफिशियन्सी किती असते आणि व्हॉइड किती असतात आणि रिलेशन बिटवीन ए अँड आर काय आहे, तर रँक किती असणार आहे, सगळं विचारू शकतात. तर तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर आता पहिला घेऊयात आपण सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट, सिम्पल और primitive cubic structure. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सिम्पल और प्रिमिटिव्ह क्युबिक स्ट्रक्चरमध्ये ॲटमची प्लेसमेंट कशी असते सांगा बघूया. पुन्हा आपण एकदा रिवाईज करूयात. तर बघा, सिम्पल और प्रिमिटिव्ह क्युबिक स्ट्रक्चरमध्ये ॲटमची प्लेसमेंट प्रत्येक क्यूबच्या कॉर्नरला असते, आणि क्यूबला टोटल कॉर्नर्स किती असतात तर 8 असतात, बरोबर. आणि प्रत्येक कॉर्नरला ॲटमचा कोणता पोर्शन जातो तर 1/8 पोर्शन जातो, बरोबर. तर एकच ॲटम आहे आणि तो आपल्याला 8 कॉर्नर्सला डिवाईड करायचं, तर प्रत्येक कॉर्नरला कोणता जाणार आहे, किती पोर्शन जाणार आहे, 1/8 पोर्शन जाणार आहे, बरोबर. आणि तेच करून आपलं नंबर ऑफ ॲटम्स कसे मिळणार आहेत बघा, 1/8 मल्टिप्लाय बाय 8. टोटल ॲटम्स किती मिळाले आपल्याला, 1. म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती मिळाले आपल्याला, 1. म्हणजेच रँक किती असणार आहे आपली, 1 असणार आहे, बरोबर. आता रिलेशन बिटवीन ए अँड आर बघा, तर सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये रिलेशन काय सांगितलं होतं मी, तर बघा, टॉईस ऑफ द रेडियस काय असणार आहे आपला, एज लेंथ असणार आहे, बरोबर. म्हणजे आपण दाखवलं कसं होतं मी तुम्हाला, तर आपण कोणतीही एज घ्या आणि त्या कोणती एज घ्या आणि त्या एजला काय असणार आहेत, दोन्ही साईडला ॲटम्स प्लेस केलेले असणार आहेत, बरोबर. मग या साईडवरून एक रेडियस येणार आहे आणि या साईडवरून एक रेडियस येणार आहे, तर दोघांची ॲडिशन म्हणजेच काय झालं, 2r झाली, आणि 2r इज इक्वल टू काय झाली आपली एज लेंथ झाली, बरोबर. म्हणजेच ते आपण रेडियसच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो तर a/2. ठीक आहे, आता पॅकिंग एफिशियन्सी बघा, पॅकिंग एफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट केली होती मागच्या लेक्चरमध्ये, किती होती ती तर 52% होती, बरोबर. आता 100 - 52 काय असणार आहे आपलं, वॉइड पर्सेंटेज असणार आहे. 52% म्हणजेच काय, समजा आपण क्यूब घेतला किंवा बॉक्स घेतला, बॉक्स आहे आपल्याकडं असं कन्सिडर करा, आणि त्या बॉक्समध्ये आपण काय करत आहोत तर लाडू भरत आहोत, बरोबर. आता थोडे आपण लाडू भरले तर काय होणार आहे, पूर्ण जागा आपण घेणार आहोत का नाही, तर त्यातले थोडेसे काय असणार आहेत त्याच्यामध्ये वॉइड्स राहणार आहेत किंवा थोडीशी जागा रिकामी राहणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत तर व्हॉइड म्हणणार आहोत. तर त्या बॉक्समधली 52% जी जागा आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा थोडीशी जास्ती, ती आपण ॲटम्सनी भरलेली आहे, पण थोडीशी जागा रिकामी राहिली आहे, ती किती आहे तर 100 - 52 किती असणार आहे, 48%. ठीक आहे, तर आता सेकंड बघा, सेकंड काय असणार आहे आपलं, बॉडी सेंटर्ड,
cubic unit structure. तर याच्यामध्ये काय असणार सांगा, रँक कसं काढायचं आपण. बॉडी सेंटर्डमध्ये ॲटम्स कसे डिवाइड केलेले असतात बघा. त्याचं नाव असं आहे तर बॉडी सेंटर्ड आहे बरोबर. सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये कसं असतं तर ॲटम्स प्रत्येक कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. त्याचप्रमाणे बॉडी सेंटरमध्ये पण प्रत्येक क्यूबच्या कॉर्नरला ॲटम्स प्लेस झालेले असतात. पण त्याचबरोबर काय असतो, जो दुसरा ॲटम असतो तो काय केलेला असतो तर बरोबर बॉडीच्या सेंटरला, म्हणजे बॉक्सच्या मध्ये आपण काहीतरी ठेवत आहोत तसं त्या बॉक्समध्ये ठेवलेला असतो. ठीक आहे. पण जो बॉडीच्या सेंटरला जो ॲटम असतो त्याला डिवाइड व्हायची किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी प्लेस व्हायची काय गरज आहे का, तो होल आहे ॲटम, त्याला डिवाइड करायची अजिबात गरज नाही आहे. तर आता बघूयात आपण नंबर ऑफ ॲटम्स किती असणार आहेत. तर प्रत्येक कॉर्नरला 8 आहेत बरोबर. तर प्रत्येक कॉर्नरला कोणता पोर्शन जाणार आहे, 1/8 पोर्शन जाणार आहे. तर टोटल कॉर्नर्स किती आहेत, 8 आहेत. तर इन टर्म्स ऑफ कॉर्नर आपले नंबर ऑफ ॲटम्स किती मिळाले, 1. आणि बॉडीच्या सेंटरला किती आहे, बॉडी सेंटर किती आहे तर 1 आहे. ह्याच टोटल म्हणून किती ॲटम्स मिळाले आपल्याला, 2 बरोबर. तर बघा आता 2 ॲटम्स आहेत एका युनिट सेलमध्ये, तर रँक किती असणार आहे, 2 असणार आहे. देअर आर 2 ॲटम्स, 2 number of atoms per unit cell. So rank of the body center to cubic unit cell is 2, right? So now we will calculate what is the relation between edge length and radius. We already done that in the previous lecture, right? So what is the relation between edge length and radius? So the relation is r is equal to root 3a divided by 4, right? So can we write this in terms of the edge length? So we have to take this 4 into multiplication of radius. So a is equal to 4 multiplied by r divided by root 3, right? So what is the packing efficiency of the body center to cubic unit cell? We already calculated it. We have to remember it, right? Every time you can't do the calculation based on this. So it's very not a complicated one, but it's a very lengthy process. So you just have to remember this all things. There are only 3 unit cells, right? First one is simple or primitive cubic unit cell, the second one is body centered cubic unit cell, and last one is face centered cubic unit cell. There are only 3 cubic unit cells, right? First one is simple or primitive cubic unit system, second one is body centered cubic unit cell, and third one is face centered. So there are no lots of cubic unit cells, actually there are only 3. So you have to remember this. Can you just remember only the packing efficiency? Can you just remember only packing efficiency? If you can remember the packing efficiency, you can calculate the void by subtracting these values from the 100, right? Okay, so what is the packing efficiency of the body centered cubic unit cell? It is 68%, right? So we already fill the box with or cube with 68% of the atoms. So there are some voids in that, right? We can't fill the whole cube 100%. There are some voids, you can't fill it totally 100%. So void is 100 minus this packing efficiency, right? So 100 minus 68 is 32%. So 32% space is not filled or it's empty, right? So questions can be asked in either to find the void or packing efficiency. If you know the packing efficiency, you can calculate the void, right? Or you can remember the void also. If you remember the void, 100 minus void, you can get the packing efficiency. So third one is face centered. Face centered cubic unit cell, right? In the face centered cubic unit cell, how atoms are arranged? Can you remember? As the name suggests, face centered. First tell me how many faces are there to the cubes. There are 6 faces, right? One is on the back side, one is on the front side, one is on the left side, one is on the right side, and one is on the top, and one is on the bottom. So there are total 6 faces, and I have already told you that in case of face, atoms are get divided into equal proportion, that is 50-50, right? So that's why we will write one half is what? One half is 50%. 50% of what? Total atom. But there how many faces are there? Total 6 faces are there. So how many atoms are there? 2 3 is 6, 3 atoms are there. And
Along with the faces, there are atoms are placed on the each corner, right? Hmm. At each corner, what portion of the atom goes at each corner? 1/8 portion. And how many corners are there? 8 corners are there. So this comes to be 1. So how many total atoms are there? 4 atoms are there. 4 atoms per unit cell. So what is the rank of the face centered cubic unit cell? It is the 4, right? So in terms of face centered cubic unit cell, what is the relation between edge length and radius? Can you remember? Okay, I will tell you. The relation between radius and edge length is root 2a divided by 4. Only difference between the body center and face center is that in terms of body center, you have to take the body diagonal, right? In terms of face center, you have to take the face diagonal. So face diagonal will take only 2 edge lengths. So that's why we have taken the root 2. But in case of body center, you have to take the body diagonal. So you have to take the 3 edges, like, right, from two of the one of the top surface, then of the vertical line one, and then of the bottom, right? So there are total 3 edge lengths. So that's why we have taken the root 3. Can you remember? In terms of the face center, we have to take only 2 edge lengths of the top upper surface. That's why we have taken the root 2 here. But in terms of body center, we have to take the body diagonal. For that, we have to take the 3 edge lengths. That's why I have taken the root 3. So it's very simple, right? You have to remember r is equal to root 3a by 4 for the body center, and r is equal to root 2a by 4 for the face center. And then last one is, what is the packing efficiency of the face centered? So what is the packing efficiency of the face centered cubic unit cell? It comes out to be 74%. But first we have to calculate edge length in terms of the radius. So what is the edge length in terms of radius? It comes out to be 4a divided by root 2, right? So if you subtract the packing efficiency from the 100, what you will get? You will get the empty space, that is void. We'll call it in another word as a null space, right? So 74 minus, or 100 minus 74, what comes? It comes out to be 26%, right? So this is the total chart, and you have to remember this. It's not a difficult task actually. If you can't remember this, just you have to be master in your calculations. You have to be master in your calculations, right? So solid state, this is the topic is based on your imagination actually. You can't see the atomic structure, you can't see the placement of the atoms, you cannot see the coordination numbers. Still we have not covered the coordination number, but coordination number is very important while solving the problems, right? Every time they will ask you about the coordination number, so you have to imagine your mind that how these atoms are going to be placed, how they will form the tetrahedral words, how they will form the octahedral words. So everything is the imagination. This is the game of the imagination actually, right? You can't see the physical things in front of your eyes, right? So can we move further? If you have any doubts, you can ask me in the comment section. Okay, shall we move further? Okay. So now we will move further for the coordination number. Do you know what is meant by the coordination number? So what do you think about the coordination number? What is this? Okay, first write down the definition of the coordination number. Then I will explain you one by one. Okay, so the definition is, write down the definition. The definition is the number of nearest neighbors. The number of nearest neighbors to any other constituent atoms
The number of nearest neighbors to any other constituent atoms in a crystal is called as the coordination number. In the crystal is called as coordination number. Okay. Now suppose uh, there are total two floors, right? You have sat on the middle of the room. तुम्ही एका रूमच्या बरोबर मध्ये बसल्यात असं लक्षात कन्सिडर करा. ठीक आहे. तुमच्या राईट साईडला एक तुमचा फ्रेंड आहे असं कन्सिडर करा. पुन्हा तुमच्या लेफ्ट साईडला एक फ्रेंड आहे असं कन्सिडर करा. पुन्हा तुमच्या पुढे एक मित्र बसला आहे आणि तुमच्या बॅक साईडला एक तुमचा फ्रेंड बसलेला आहे. नंतर तुमच्या डोक्यावर जो फ्लोअर असणार आहे त्याच्यावरती एक तुमचा फ्रेंड बसला आहे आणि तुमच्या खुर्चीच्या खाली म्हणजे बिलो फ्लोअरला तुमच्या जो खाली फ्लोअर असणार आहे त्या फ्लोअरवरती एक फ्रेंड बसलेला आहे असं कन्सिडर करा. म्हणजे टोटल किती फ्लोअर्स झाले, टोटल किती फ्रेंड झाले तुमचे? राईट साईडला एक, लेफ्ट साईडला एक, फ्रंट साईडला एक, बॅक साईडला एक, टॉपला एक आणि बॉटमला एक, असे टोटल किती फ्रेंड झाले तुमचे? टोटल 6 फ्रेंड झाले आणि तुम्ही बरोबर मध्ये बसलेला आहे. बरोबर, मी ते काढून दाखवतो तुम्हाला. ते बघा, हा तुम्ही आहात स्वतः आहात. आता दुसऱ्या पेनने दाखवतो, दुसऱ्या कलरच्या. एक तुमच्या टॉपला असणार आहे, एक बॉटमला असणार आहे, एक लेफ्टला असणार आहे, एक राईटला असणार आहे. बरोबर, आणि एक फ्रंटला असणार आहे आणि एक बॅक साईडला असणार आहे. समजलं? तर आता बघा, आता टोटल किती फ्रेंड्स तुमच्यापासून जवळ आहेत? तर टोटल 6 आहेत. बरोबर, 1 2 3 4 5 6. बरोबर, टोटल लिंक्स किती आहेत? तर 6 आहेत. तर याला आपण काय म्हणणार आहे? तर कोऑर्डिनेशन नंबर म्हणणार आहे थोडक्यामध्ये तुम्हाला समजायला. तर अजून डिटेलमध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, तर कोऑर्डिनेशन नंबर आपण कसं फाइंड करतो? तर ते पॅकिंगवरून डिसाईड करतो आपण, कशा प्रकारची पॅकिंग आहे त्याच्यावरून. तर बघा, त्याच्यामध्ये टोटल आपल्याला 2 टाईपचे पॅकिंग असतात. ठीक आहे. एक 1 डायमेन्शनल पॅकिंग झाली, 2 डायमेन्शनल पॅकिंग झाली, लास्ट काय झाली 3 डायमेन्शनल पॅकिंग झाली. असे टोटल 3 टाईपचे पॅकिंग असतात आपल्याकडे. तर आता आपण बघूयात 1 डायमेन्शनल पॅकिंग म्हणजे काय असतं. ठीक आहे. तर लिहून घ्या 1 डायमेन्शनल पॅकिंग. पहिला आहे टाईप तो आपला काय 1 डिमेन्शनल पॅकिंग. आता बघा 1 डायमेन्शनल म्हणजे काय सांगा. डिमेन्शन्स म्हणजे काय असतात सांगा. फर्स्ट टेल मी व्हॉट इज मीन बाय डायमेन्शन्स. There actually we can see actually physically 3 dimensions, right, in our regular life. So how many dimensions are there? 3 dimensions there. What are they? First one is length, width and then height, right? This is called as the length, this is called as the width and this is called as the height, right? The picture we generally see in the TVs or 2D theaters, they're actually 2D light, right? So थिएटरची स्क्रीन कशी असते ॲक्च्युली 2D मध्ये असते. बरोबर, म्हणजेच काय, आपण फक्त बघतो ही लेंथ बघतो आणि ही विड्थ बघतो. पण ही समजा आता हा पेन आहे माझा, ही काय झाली तुमची हाईट झाली. बरोबर, 3D मूवी कोणी बघितलं आहे का? त्याच्यामध्ये कसं असतं, काहीतरी समजा कोणीतरी असं थ्रो केलं किंवा काहीतरी चाकू टाकला किंवा काहीतरी बॉल टाकला तर कसं आपल्या अंगावर आल्यासारखं वाटतं ना. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हाईट कन्सिडर केलेली असते. बरोबर, पण 2D मध्ये काय असतं, फक्त तुमची काय असते तर 2D मध्ये काय कन्सिडर केलं असतं, फक्त लेंथ आणि विड्थच कन्सिडर केलेलं असते. बरोबर, हाईट कन्सिडर केलेली नसते. पण 3D मूवीमध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये हाईटसुद्धा कन्सिडर केलेली असते. बरोबर, तर आपण आता काय करूयात, तर 1 डिमेन्शनल पॅकिंगवर बघूयात 1 डिमेन्शनल म्हणजे काय असते. तर आता बघा 1 डिमेन्शनल म्हणजे काय असणार आहे, फक्त आणि फक्त लेंथ असणार आहे. ठीक आहे. तर आपण आता ॲटम्स अरेंज करून घेऊयात 1 डिमेन्शनमध्ये कसं असते बघूयात. तर आता बघा आपण काय करणार आहोत, तर 1 डायमेन्शनमध्ये फक्त आणि फक्त काय करणार आहोत, तर लेंथ कन्सिडर करणार आहोत. तुम्हाला आता मी सांगितलं टोटल किती आपल्याकडं फिजिकल डिमेन्शन्स आहेत, तर 3 आहेत. फर्स्ट वन इज लेंथ, सेकंड वन इज हाईट, थर्ड वन इज विड्थ.
ठीक आहे. तर आता बघा, जो मूवी आपण काय बघतो थिएटर्समध्ये तो काय असणार आहे, फक्त 2 डिमेन्शनल असणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त लेंथ आणि विड्थ कन्सिडर केलेलं असते, हाईट त्याच्यामध्ये कन्सिडर केलेलं जात नाही. जसं की टी व्ही झाला, टी व्हीमध्ये बघताय तुम्ही, मोबाईलमध्ये बघताय, लॅपटॉपमध्ये बघताय. पण समजा तेच तुम्ही 3D मूव्हीज, स्पेशली मूव्हीज येतात बघा 3D मूव्हीज, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असते तर हाईट कन्सिडर केलेली असते. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये मूवीमध्ये काहीतरी सीन असेल बघा, काहीतरी कोणीतरी बॉल फेकतो किंवा चाकू फेकतो, तर काय होतं, स्क्रीनमधून आपल्या अंगावर आल्यासारखं वाटतं. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये हाईट कन्सिडर केली. हाईट म्हणजेच काय, की हे स्क्रीनमधून काहीतरी बाहेर येते असं वाटतंय. ही 2D स्क्रीन झाली बरोबर. त्याने काहीतरी बॉल वगैरे फेकला तर तो कसं होणार आहे, आपल्या अंगावर आल्यासारखं वाटणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, 1 डायमेन्शनल पॅकिंग बघणार आहोत आपण. 1 डायमेन्शनमध्ये काय कन्सिडर केलं असते, फक्त आणि फक्त लेंथ कन्सिडर केलेली असते. ठीक आहे. तर आता बघा, आपण हे आयटम्स आहेत. ठीक आहे. तर आयटम काय येणार आहेत, तर फक्त लेंथनी वाढत जाणार आहेत. हे असे आयटम्स एकमेकांना टच झाले समजूयात आपण. बघा, एकतर आयदर ते या साईडला वाढणार आहेत किंवा या साईडला वाढणार आहेत. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, तर 1 डायमेन्शनल पॅकिंग असं म्हणणार आहोत. आता बघा, यातला कोणताही आयटम कन्सिडर करा तुम्ही, कोणताही. समजा मी आता हा आयटम कन्सिडर केला, ज्याला मी डॉटेड लाईननं दाखवतो. तर बघा, तर ह्याला आपण काय म्हणणार आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणणार आहात. तर या आयटमला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे नेबर्स किती आहेत सांगा. आपली डेफिनेशन काय होती, डेफिनेशन बघा, द नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स टू एनी अदर कॉन्स्टिट्युएंट ॲटम. बघा, द नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स. तर आता बघा, मी काय सांगितलं, तर हा आपलं डेफिनेशन काय, द नंबर ऑफ नियरेस्ट नेबर्स टू एनी अदर कॉन्स्टिट्युएंट ॲटम इन अ क्रिस्टल. आता समजा मी हा ॲटम पकडला आहे, त्याचे कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स किती असणार आहेत, हे 2च आहेत बरोबर. हा एक आहे, मी ॲटमला 1 नंबर देतो. ठीक आहे. आणि ॲटमला 2 नंबर देतो बरोबर. पण ॲटमच्या खाली किंवा वरती कुठला ॲटम आहे का, नाही आहे. फक्त त्याला कोणते नेबर्स आहेत, हा 1 नंबर लिहिला आहे तो एक नेबरिंग ॲटम आहे, आणि 2 नंबर लिहिला हा एक नेबरिंग ॲटम आहे बरोबर. या व्यतिरिक्त त्याला कोणते नेबर्स आहेत का, कारण हे 1 डायमेन्शनल स्पेसिंग आहे. तर त्याच्यावरती पण काय नसणार आहे, खाली पण नसणारी आहे बरोबर. त्याच्या लेफ्ट साईडला काय नसणार आहे, राईट साईडला काय नसणार आहे बरोबर. टॉपला काय नसणार आहे, बॉटमला पण काय असणार आहे. फक्त त्याच्या सरळ रेषेमध्ये 2 त्याला नेबर्स असणार आहेत. तर कॉन्स्टिट्युएंट्स ॲटम्स किती आहेत, त्याला 2च आहेत. तर आपला कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, किती ॲटम्स त्याला लागून आहेत, तर 2च आहेत. हा एक झाला आणि हा एक झाला. तर कोऑर्डिनेशन नंबर किती असणार या केसमध्ये, बघा 2 असणार आहे, 0 2. समजलं. तर या ॲटमला लागून पाहिजे, ते चिटकून असायला पाहिजेत. ह्याचा सरफेस या सरफेसला टच झाला पाहिजे आणि याचा सरफेस या सरफेसला टच झाला पाहिजे. तरच काय म्हणणार आहे आपण त्याला, ते कोऑर्डिनेशन नंबर्स म्हणणार आहेत, 2 कोऑर्डिनेशन नंबर म्हणणार आहे. ठीक आहे. तर हे झालं 1 डायमेन्शनल पॅकिंग. समजलं तुम्हाला 1 डायमेन्शनल पॅकिंग म्हणजे काय. 1 डायमेन्शनल म्हणजे फक्त आणि फक्त लेंथच कन्सिडर केलेलं असते, आयदर ते पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाऊन दे किंवा निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये जाऊन दे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट टाईपचं पॅकिंग बघणार आहोत आपण. त्याला आपण काय म्हणणार आहे, तर 2 डायमेन्शनल पॅकिंग. ठीक आहे. तर लिहून घ्या, 2 डायमेन्शनल पॅकिंग काय असतं. 2 डायमेन्शनल पॅकिंग. आता बघा, मगाशी तुम्हाला सांगितलं मी, ह्याच्यामध्ये काय असतं, तर फक्त एकच डायमेन्शन कन्सिडर केलेली असते. कोणती आहे ती, लेंथ. आता याच्यामध्ये काय असणार आहे, विड्थ पण कन्सिडर केलेलं असणार आहे अलॉंग विथ लेंथ. तर बघा आता कसं असणार आहे, हे 2 डिमेन्शन्स याच्यामध्ये कन्सिडर करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. पण याच्यामध्ये टाईप बघूयात आपण, 2 टाईप असतात त्याच्यामध्ये. कोणते कोणते टाईप असणार आहेत, तर 2D, 2 डिमेन्शनल, स्क्वेअर पॅकिंग, ठीक आहे. आणि सेकंड काय असणार आहे, 2 डिमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग. ठीक आहे. समजलं. तर आता स्क्वेअर पॅकिंगकडे आपण जाऊयात. ठीक आहे. तर बघा, आता बघा 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग आपण बघूयात. 2 डिमेन्शनल 2 डिमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग.
ठीक आहे. तर आता बघा 2 डिमेन्शनमध्ये काय कन्सिडर करणार आहे आपण, लेंथ पण कन्सिडर करणार आहे. ही एक आपली काय झाली फिजिकल डायमेन्शन झाली. दुसरी फिजिकल डायमेन्शन्स कुठली आपली विड्थ आहे, बरोबर, लेंथ, दुसरी काय विड्थ. ठीक आहे. आता आणि त्याच्यामध्ये टाईप कोणता बघणार आहोत आपण, स्क्वेअर पॅकिंग बघणार आहोत. तर बघा आता ह्याच्यामध्ये ॲटम कसे प्लेस केलेले असतात बघा. ठीक आहे. तर पहिला समजा आपण पहिल्यांदा 1 डायमेन्शनल पॅकिंग करून घेऊयात. 1 डायमेन्शनल पॅकिंग कसं असणार आहे, एकाच डायरेक्शनने असणार आहे. बॅक साईडने पण काढू शकतो आपण, पण सिम्पलीसाठी आपण फॉरवर्ड डायरेक्शन काढूयात. ठीक आहे. तो टोटल किती काढलेत आपण, 6 आयटम्स काढलेत. तसेच 6 आयटम आता आपल्याला या साईडला पण काढावं लागतील विड्थच्या डायरेक्शन. बघा 2 झाला, तिसरा आयटम झाला, चौथा, पाचवा, 6वा, बरोबर. आता आपल्याला स्क्वेअर कंप्लीट करायला लागेल. बघा तिसरी रो पुन्हा आपल्याला हे करायचे, ॲटम्स एकमेकाला टच झाले पाहिजेत बघा. आणि जिथं टच होत नाही तिथं थोडासा मोठा ॲटम काढायचा. ठीक आहे. समजायला लागलं सगळ्यांना 2D डायमेन्शनल काय असतं. तर आपण मगाशी बघा फक्त एकच डिमेन्शन कन्सिडर केली होती, लेंथ. आता आपण काय कन्सिडर केलं, तर विड्थ पण कन्सिडर केले. त्यामुळे काय झालं, स्क्वेअर तयार झाला. ठीक आहे. तर बघा आपलं आता हे पूर्ण स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कन्सिडर करा की टोटल आपलं कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहेत. बघा कोणताही एक ॲटम घ्या, पण कुठल्याही कॉर्नरचा पकडू नका, कारण आयडिया येणार नाही आहे. कुठला तरी एक सेंटरचा पकडा ॲटम. कोणतं पकडताय, कोणतंही पकडा, बघा काय आयडिया येते तुम्हाला. यू कॅन टेक एनी ॲटम बट इट शुड बी विदिन दॅट सर्कल. डोंट टेक एनी ॲटम ॲट दी कॉर्नर्स और एनी ॲट दी एजेस. ओके. सो मी हा ॲटम पकडतो बघा. ठीक आहे. त्याला मी डॉटेड लाईननी दाखवतो. तर बघा त्याचे शेजारी किती किती आहेत, हाऊ मेनी नंबर्स आर देअर, हाऊ मेनी नेबर्स आर देअर टू दिस ॲटम. बघा त्याला चिटकून असलेले ॲटम्स बघा. तर हा ॲटम मी जो डॉटेड किंवा ब्लॅक कलरने दाखवला आहे, तर टोटल शेजारी किती आहेत बघा. ह्या ॲटमला किती ॲटम्स टच केलेले आहेत ते तुम्ही बघा. किती आहेत टोटल टच केलेले ॲटम्स, समजते काही. तर बघा हा 1 नंबर आहे, याने त्याला इथं टच केला आहे. पुन्हा हा 2 नंबर आहे. ठीक आहे. हा 3 नंबरचा आहे, हा 4 नंबरचा आहे, बरोबर. आता या केसमध्ये बघा या ॲटमच्या टॉपला काही नाही आहे, बॉटमला पण नाही आहे, काहीच नाही आहे, बरोबर. कारण हे फक्त आपण 2D मध्ये बघतोय, बरोबर. जर आता तिसऱ्या केसमध्ये 3 डायमेन्शन असती तर त्याच्यामध्ये काय आले असते, ही हाईट पण आली असती, आणि हाईट जर आली असती त्यावेळी ह्याच्यावरती लेयर्स आले असते पुन्हा, बरोबर. या ॲटमवरती पुन्हा एक ॲटम प्लेस केला असता, त्याच्यावरती पुन्हा ॲटम्स प्लेस केले असता. असे करत 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 त्याची काय झाली असती, हाईट अशी वाढली झाली असती. म्हणजेच काय झाला असता, तो क्यूब तयार झाला असता. ठीक आहे. तर आता बघा टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 4 झाला. आता बघा याच्यामध्ये काय करणार आहे, मी जेवढं पॉसिबल आहे तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवणार आहे. पण आता ज्यावेळी 3Dची केस येते त्यावेळी तुम्हाला पूर्ण इमॅजिनेशन करायची आहे. तुमची पूर्ण जेवढी इमॅजिनेशन आहे ती इमॅजिनेशन पॉवर लावायची आहे. तोपर्यंत तुम्हाला काही काहीच लक्षात येणार नाही आहे. आता हे सिम्पल आहे. ज्यावेळी तुम्ही ऑक्टाहेड्रल किंवा टेट्राहेड्रल वॉइड्स कसे तयार होतात, आणि टेट्राहेड्रल वॉइड्स म्हणजे काय, किंवा ट्रायगोनल वॉइड्स म्हणजे काय, ऑक्टाहेड्रल वॉइड्स म्हणजे काय, तुम्हाला दाखवणार आहे. पण ते तुम्हाला नंतर इमॅजिन करता यायला पाहिजे. इमॅजिनेशन पॉवर ज्यांची स्ट्रॉंग आहे त्यांनाच हा टॉपिक खूप इझी जाणार आहे, आणि न्यूमेरिकल्स पण त्यांचे पटकन सॉल्व होणार आहेत. ठीक आहे. हे समजले 2 डायमेन्शनल पॅकिंग, स्क्वेअर पॅकिंग काय. तर आता 2 डायमेन्शनल आपण काय हेक्सागोनल पॅकिंगकडं जाणार आहोत. ठीक आहे. आता बघा 2 डिमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग. आता 2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग कसं असते बघा. ठीक आहे. याच्यामध्ये पण आता 2 डिमेन्शनल आहेत म्हटल्यावर काय करणार आहे, तर दोनच फिजिकल डायमेन्शन्स कन्सिडर करणार आहेत आपण.
we are going to take into consideration only two physical quantities, physical dimensions, that is length and width, right. आता बघा, जो प्रिव्हियस केस होता मी सांगायला विसरलो तुम्हाला, तर याच्यामध्ये बघा 2 डायमेन्शनल स्क्वेअर का म्हणलं आहे, कारण याच्यामध्ये स्क्वेअर तयार झाला आहे. बघितलं तुम्ही कुठे स्क्वेअर तयार झाला आहे का, तर बघा हा स्क्वेअर तयार झाला आहे की नाही, बघा हा स्क्वेअर तयार झाला आहे ना. दिसला, हा स्क्वेअर तयार झाला आहे आणि ते स्क्वेअरमध्ये काय आपला ॲटम आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग असं म्हणणार आहे. ठीक आहे, तर आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, तर 2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग कन्सिडर करायचे. पुन्हा मी आयटम्स काढून घेतो. बघा 1 2 3 4 आणि 5. आता हेक्सागोनलला काय करायचं आहे बघा, हेक्सागोनल पॅकिंग इझिली समजण्यासाठी काय करायचं आहे, ह्या 2 ॲटम आहेत, त्या 2 ॲटमच्या मध्ये आपल्याला एक ॲटम प्लेस करायचा आहे. तो मी काय करतो, ब्लॅक ॲटमनी दाखवतो. 1 2 3 4. ठीक आहे, हे टच होतात, कन्सिडर करून घ्या. पुन्हा एक मी ॲटम दाखवतो आता इथं रेग्युलरसारखा. ठीक आहे, तर पुन्हा आपण एक लाईन काढून घेऊयात ब्लॅक ॲटम्सची, या दोघांच्या मध्ये एक. ठीक आहे, समजलं. तर आता बघा याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहेत. बघा कोणताही एक ॲटम घ्या, पण बरोबर सेंटरचा घ्या, एजेसचा घेऊ नका. ह्याच्यामध्ये आता बघा मी हा वाला ॲटम घेतो. ठीक आहे, हा वाला ॲटम घेतला मी सेंटरचा, त्याला मी ब्लू कलरनी दाखवते. तर बघा आता याला बघा टोटल शेजारी किती आहेत, हाऊ मेनी नेबर्स आर देअर. म्हणजे जो ब्लू कलरने मी दाखवलेला आहे हा ॲटम, तर त्याला किती ॲटम्स टच झालेले आहेत, किती ॲटम्स टच झाले आहेत बघा तुम्हाला दिसून येणार आहे. मी दाखवतो पुन्हा. बघा हा ॲटम दिसतंय, ब्लू कलरने दाखवलं, दिसतोय ना तुम्हाला सगळ्यांना. बघा तर या ॲटमला किती ॲटम्स टच झालेले आहेत, तर आपण कॅल्क्युलेट करूयात. तर बघा 1 ॲटम इथे टच झाला आहे, 2 इथे टच झाला आहे, हा तिसरा ॲटम इथे टच झाला आहे, हा चौथा असणार आहे जो इथे टच झाला आहे, पुन्हा हा 5वा असणार आहे जो इथे टच झाला आहे, आणि जो 6वा आहे. इथं माझा टच झालेला नाही आहे पण तो टच असतो. ठीक आहे, 6 ॲटम्स. बघा 6 ॲटम्स टोटल आहेत, 1 2 3 4 5 6. पण मी तुम्हाला सांगतो आहे पुन्हा की हे 2 डायमेन्शनल आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती कुठली दुसरी लेअर नसणार आहे किंवा या लेअरच्या खाली कुठली लेअर नसणार आहे, बरोबर. म्हणजे या ॲटमला फक्त एका व्हर्टिकल प्लेनमध्येच काय असणार आहेत, तर ॲटम्स असणार आहेत, बरोबर. त्याच्या बॉटमला पण काय नसणार आहे आणि टॉपला पण काय नसणार आहे, बरोबर. आता ज्यावेळी 3 डायमेन्शन्स आपण बघणार आहोत, तर त्याच्यावेळी मी तुम्हाला समजावून सांगतो. तर आता समजलं किती ॲटम्स टच असणार आहे त्याला, तर बघा 6 ॲटम्स असणार आहेत, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर किती झाला आपला, 6 झाला. समजलं. तर बघा आता 1 डायमेन्शनमध्ये किती कोऑर्डिनेशन नंबर असतो आपला, 1 डायमेन्शनमध्ये 2 असतात, बरोबर. दाखवतो पुन्हा तुम्हाला मी. हे बघा 2 डायमेन्शनमध्ये काय असतं, तर ओनली 1 डायमेन्शन्स वी आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन, दॅट इज लेंथ. वी कॅन टेक आयदर ऑन दी राईट साईड और ऑन दी बॅक साईड. ओके, यातला कोणता एक पकडा ॲटम, तर त्याला किती ॲटम्स आहेत, नेबरिंग ॲटम्स आहेत 2 आहेत, तर कोऑर्डिनेशन नंबर किती झाला आपला, 2 झाला. तर हे झालं 1 डायमेन्शनल पॅकिंगच्या बाबतीत. तर 2 डायमेन्शनल पॅकिंग पण असणार आहे आपल्याकडं. तर 2 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये आपण काय करणार आहोत, तर 2 डिमेन्शन्स कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, लेंथ आणि विड्थ असणार आहे. 1 डिमेन्शनमध्ये आपण काय करतो, ओनली लेंथ घेतो, बरोबर. पण आता तेच 2 डायमेन्शनमध्ये काय घेणार आपण लेंथ पण घेणार आहोत आणि विड्थसुद्धा कन्सिडर करणार आहोत, बरोबर. तर 2 डिमेन्शनल पॅकिंगमध्ये 2 टाईप असतात, 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग आणि 2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग. तर त्यातलं आता आपण पहिली कन्सिडर केली कोणती, तर 2 डायमेन्शनल स्क्वेअर पॅकिंग,
बरोबर. तर स्क्वेअर पॅकिंगमध्ये बघा 2 डिमेन्शनल आहे, त्यामुळे 2 असणार आहेत डिमेन्शन्स, लेंथ असणे विड्थ असणार आहे. बरोबर. तर आता आपण टोटल 6 आयटम्स काढले आहेत हॉरिझॉन्टली, आणि त्याचप्रमाणे व्हर्टिकली किती येणार आहे, 6 येणार आहेत, जेणेकरून स्क्वेअर व्हायला पाहिजे, कारण स्क्वेअर पॅकिंग करतो ना आपण. जेवढे हॉरिझॉन्टल असणार आहेत तेवढेच व्हर्टिकल पण असणार आहेत. ठीक आहे. तर हे ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण तयार करून घेतलं आहे. त्यातलं कोणताही एक ॲटम घ्या. बरोबर. तर मी हा घेतला आहे. त्याला किती कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स नेबरिंग असणार आहेत बघा, टोटल 4 असणार आहेत. 1 2 3 4. ठीक आहे. त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 4. पण हे ॲटम्स टच झाले पाहिजेत. बरोबर. तर त्यांच्यामध्ये गॅप असेल तर तो काय असणार आहे, काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर नसणार आहे. ते एकमेकाला चिटकून असले पाहिजेत. ठीक आहे. तर आता बघा त्याच्यानंतर आपण काय बघितलं, तर 2 डिमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग. ठीक आहे. पुन्हा मी सांगतो 2 डिमेन्शनमध्ये आपण 2 डिमेन्शन्स कन्सिडर करणार आहे, लेंथ आणि विड्थ. ह्याच्यामध्ये हाईट आपण कन्सिडर केलेली नाही आहे. ठीक आहे. आता हेक्सागोनलचं स्ट्रक्चर तुम्हाला समजण्यासाठी मी काय केलं आहे, तर बघा वरती जेवढे नंबर ऑफ ॲटम्स घेणार आहेत तर त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे, आणि या दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये ॲटम स्पेस केला आपण प्लेस केलेला आहे. बरोबर. वरती किती ॲटम्स घेतलेत आपण, 5, पण खाली 4च घेतलेत, आणि या दोघांच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण ॲटम्स प्लेस केलेत. थर्ड लेअर पुन्हा आपण काय केले, तर सेम केले फर्स्ट लेअरसारखी, आणि पुन्हा फोर्थ आहे ते सेकंडसाठी रिपीट केलेले. तर यातला आपण मी कुठला ॲटम घेतला आहे, तर हा ब्ल्यूने दाखवला तो ॲटम घेतला आहे बघा. मग त्याचे शेजारी किती ॲटम्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6. पण हे ॲटम त्याला टच झाले पाहिजेत, फिजिकली टच झाले पाहिजेत. बरोबर. तसे टोटल 6 ॲटम्स आहेत. बरोबर. मग कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे आपला, 06. बरोबर, म्हणजे 6. तर बघा हे टोटल कसं आहे, तुमच्या इमॅजिनेशनवरती आहे. मी पुन्हा पुन्हा बोलतो आहे, जेवढी तुम्ही तुमची इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग कराल तेवढेच तुम्हाला कॅल्क्युलेशन्स इझिली समजून जाणार आहेत. आणि इमॅजिनेशनला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करू शकता, तर फिजिकली तुमच्या घरामध्ये काही बॉल्स वगैरे असतील किंवा गोटे असतील तर त्याचा तुम्ही तशी अरेंजमेंट करून ट्राय करू शकता. ठीक आहे. थँक्यू.